कोंबडी अंडे देते आणि दूध गाय देते, बरोबर ना? एकदम बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा, असा कोण आहे जो दूध पण देतो आणि अंड पण? अरे दुकानदार. अरे हा. आपण लहानपणापासून विचार, पण आई शपथ कधी गर्व नाही का? कारण की कसं आहे माहिती आहे का, शून्यातून शून्य गेले, खाली उरले शून्य. आणि तुमच्यासारखे मित्र मिळाले ना भाई, हेच आपलं पुण्य. अरे वा. कारण कसं आहे माहिती आहे का, आंब्याच्या झाडालाच आंबे येतात, पण वडाच्या झाडाला कधी वडे येतात का? बाई एकदम बरोबर आहे तुझं. वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही आणि मी एकदम जवळून बघितले. आईच्या गावात रंगबिरंगी फुलपाखरू. कुठे कुठे मागे वळून पाहणार. ए सुन्या, तुझी काय मान मोडली का? मागे वळून बघ ना. तसं नाही रे म्या, पण हे जे धंदे आहेत ना, निदान मंदिराच्या ठिकाणी तरी टाळतो मी. जनाची नाही पण मनाची लाज बाळगावी माणसं. छान किती दिसते फुलपाखरू. बेशरम, लाज नाही वाटत बोलायला? काय झालं रे तू? ही मुलं पप्पा आम्हाला टॉन्टिंग करतायत. का रे, मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशी चाळी करायला लाज नाही वाटत? सॉरी काका, पण काय, अरे मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तरी असं वातावरण दूषित करू नका. महेश, काका बोलतायत ते खरंय. आपण आपल्या गावी देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांना कधी त्रास द्यायचा नसतो. अरे पण यार. महेश, निघ तू. काका, माझ्या मित्रांचं चुकलंच, पण यामध्ये तुमची सुद्धा थोडीशी चूक आहे. आपण या जागेला पवित्र मानता ना, मग अशा जागी असे तोडके कपडे, असे वेस्टर्न क्लोथ्स घालणं योग्य नाही. माझा या कपड्यांना विरोध नाही, पण निदान मंदिराच्या ठिकाणी तरी आपण आपली भारतीय संस्कृती जपावी. किमान मंदिराचं तरी पावित्र्य राखावं. हा, म्हणजे आता तू शिकवणार आम्हाला कधी, कुठे, कसे कपडे घालायचे? काय मिली आजकालची पोरं, कुठे काय कुणाशी कसं बोलावं याची तर अक्कलच राहिली नाही. लाजा सोडल्यात लाजा. अगं पण दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग? जाऊ दे ना तो विषय, आता जीवनात चालूच असतात अशा गोष्टी. अरे, मला चहाची तलब झालीये, थांबता का कुठे? अगदी माझ्या मनातलं बोललीस आहे. हो, मलाही प्यावासा वाटतोय गरमागरम चहा. रितू, हे घे, काउंटर एवढे चहाचे पैसे देऊ नये बेटा. येस. काय अशोक, मला माहित आहे तुला अपमान वाटतोय, परंतु या सर्व गोष्टींना तूच कारणीभूत आहेस. उगच ते पोराला का बोलत असता हो? तू थांब ग. जर यांना आज मी नाही बोललो तर उद्या यांना खूप त्रास होईल. अरे, या मुलीमध्ये संस्काराचा अभाव आहे. आपण देवदर्शनाला निघालोय, सिनेमा बघायला नाही. कुठे कसं वागावं हे तरी त्यांना शिकव. अरे, मी तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर जर चांगले संस्कार घडवले नसते, तुझी बायको साडीवर नाही जीन्स पॅन्ट घालून माझ्यासमोर उभी असती. अरे, लाड करावा मुलाबलींचा, परंतु त्याला संस्काराची जोड असावी. अहो, पप्पा अगदी बरोबर बोलताय.
निदान मंदिरात तरी असे कपडे नकोय. अहो भाऊ, बाबा बरोबर बोलतात. तुम्ही लग्नाला जाताना सेम कॉस्ट्युम थोडेच घालून जाता का? मंदिरात जाताना बी असंच पद्धत पाळलं पाहिजे. परत म्हणता दादालाही बोलला, पुन्हाच आपल्या पोरासोरावर लहानपणापासून असे संस्कार घडवले पाहिजे. असो असा सल्ला यायचं माझं काम आहे, बाकी तुमच्यावर अवलंबून आहे. हो दादा निघायचंय ना? हो जायला पाहिजे. हो ऐकलं का? मायला आमच्या काळात बाईचे कपडे घालायचे, पुरुषाचे कपडे घालायचे. आता मात्र राहायला बाई माणसाचे आणि माणूस बाईचे कपडे घालायला लागला. त्यामुळे कळतच नाही तो पोरगा आहे का पोरगी आहे. जाऊ दे म्हणू दे, आपल्याला काही घेणं ना देणं. कुठं तरी जाऊ म्हणलं. रितू नीतू, तुम्ही इथूनच दर्शन घ्या, आम्ही आज जातो. थांबा तिथेच. बाहेर लावली सूचना वाचली नाही की वाचून मनावर घेतली नाही. मंदिरामध्ये असा पोशाख योग्य नाही. माफ करा गुरुजी, इतक्या लांबून मुलींना दर्शनासाठी आणलं, म्हटलं आतमध्ये घेऊन जावं, आणि तसंही फारसं त्यांनाही काही कळत नाही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मुलांना काही गोष्टी माहीत नसतात, मात्र त्यांना माहीत करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. लाडाच्या अंधारात ठेवून वाढवलं मुलांना, मात्र संस्कारचा किरण कधी दाखवणार त्यांना? गुरुजी बरोबर बोलताय तुम्ही. मुलांना योग्य त्या वयातच संस्कार घडवला पाहिजे. अशा वेशभूषेचा उपयोगच काय? अशी वेशभूषा म्हणजे संकट आणि अपमानाला निमंत्रणच होय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अंधारात चालत असताना नेहमी प्रकाशाची गरज असते, उन्हात चालत असताना नेहमी सावलीची गरज असते, आणि जीवन जगत असताना नेहमी संस्काराची गरज असते. असो, आता तुमचं आयुष्य तुमच्या हातात. जाऊ द्या, आपल्याला दर्शनच घ्यायचं नाही. तुम्ही इथंच थांबा, मी पार्किंगमधून गाडी घेऊन येतो. हो सर, गाडी बाजूला घ्या ना, मला गाडी वळवायची राव. अरे अशोक, तू? अरे विनोद, तू इथे कसा? हा, अरे इतके दिवसांनी भेटतोस? हा, तू गाडीतून बोलणार की मी आत गाडीत? अरे आलो आलो आलो. किती वर्षांनी भेटतोय, डायरेक्ट 9 वर्षांनी. कसा आहेस? अरे खूप छान. अरे कसं येणं केलं इकडं? अरे काही नाही रे, मुलगी इंजिनिअरिंगला सेकंड आली आहे. वा देवाला पेढे ठेवायला आलोय. वा वा वा. कुठे आहे तुझी मुलगी? अरे ठीक आहे. अरे श्रद्धा, श्रद्धा इकडे ये बेटा. हा पप्पा आले. हा पप्पा. हा माझा कॉलेजचा मित्र अशोक. नमस्ते काका. विनोद, तुझ्या मुलीला बघून आनंद झाला. मुलीला चांगले संस्कार दिले तर तू. अरे तुझी फॅमिली? माझी फॅमिली आहे ना, इथंच आहे. या माझ्या 2 मुली, ऋतू आणि नीतू. ही माझी मिसेस ज्योती, आणि हे माझे आई वडील. अशोक, आनंद वाटला तुम्हाला सर्वांना भेटून. येतो मी. हे माझं कार्ड, मला फोन करत जा. निघतो मी. चला येतो. मला खूप बरं वाटलं. बट हाऊ वी चेंज हॅपन. हा चमत्कार घडला कसा? पप्पा, काही मॅजिक वगैरे नाही हो. हे काय? खेळत
बोलत बसू नका. पाय धुवून घ्या लवकर. हे काय आपले घर नाही, तुम्ही आपल्या बाथटब मध्ये नाही. चला लवकर. प्रत्येक वेळेस खेळत असतात, कधी सिरियस होत नाही. अगं मम्मी, तुला माहिती ना मला पोहता येतं. अगं मम्मी, आम्ही समुद्रात सुद्धा पोहू शकतो, काय घाबरतेस? मी काय बोलते तुम्ही ऐकतच नाही. थांबा. ए आजी, तुला पाणी आवडतं ना? अरे ते बघा, आजोबा तिकडे उदास बसलेत. अहो, काय झालं? इतके उदास का बसलात? नाही ग, काही नाही. पप्पा मला सांगा, काय झालं? तब्येत बरी नाही का? आजोबा, मला माहितीये तुम्हाला बरं नाही. चला बरं आपण डॉक्टरकडे जाऊयात. अगं मला काहीच झालं नाही, असाच थोडा विचार करत होतो. मला माहिती आहे बाबा, तुम्ही आमचाच विचार करता, हो ना? हो ना आजोबा. तसं काही नाही, मला फक्त तुम्हाला काही समजवायचं होतं. मला माहिती आहे, तुम्ही तोच जुना विषय सांगणार. जुना विषय नाही, तुमची मम्मी चांगली एज्युकेटेड आहे, पण ती कशी वागते हे पाहताय ना तुम्ही. हो. ती पण तुमच्यासारखे कपडे घालू शकते. कुठे कसे कपडे घालावे हे तिला चांगल्या प्रकारे समजते. इतर ठिकाणी कसे कपडे घाला, पण मंदिराच्या ठिकाणी तरी चांगले कपडे घाला. तुम्ही कुठे फॅशन शो, मित्रांबरोबर व इतर कुठे कसेही कपडे वापरले तरी चालतील, पण कमीत कमी मंदिरात जाताना आपल्या संस्कृतीप्रमाणे पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे. आजोबा, दुसऱ्या लोकांचं मला माहिती नाही, पण आम्ही चुकीच्या कधीच वागणार नाही. आम्ही तुमच्या वंशातल्या आहोत, तुमच्या लाडक्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्या लाडक्या आहात, पण आज काय झालं? तुम्हाला मंदिरात दर्शन घेता आलं नाही. अरे तुमच्यासाठीच आम्ही देवाकडे प्रार्थना करायला आलो होतो, पण आज आपण एकत्र दर्शन घेऊ शकलो नाही, याचेच वाईट वाटते मला. तेव्हा मी तुम्हाला फोर्स करणार नाही, कारण तुम्ही माझ्या लाडक्या आहात आणि निश्चितच माझा विचार तुम्हाला समजला असेल. आजोबा, पण ह्यात चूक फक्त आमची नाहीये, त्या मुलांची सुद्धा आहे. फक्त आम्हीच बदलायचं का? त्यांनी नाही बदलायचं? हे मला मान्य आहे, परंतु आपण संपूर्ण समाजामध्ये लगेच परिवर्तन घडू शकत नाही. समाजामध्ये चांगल्या संस्कारासाठी बदल घडवायचा असेल तर सुरुवात स्वतः आपल्यापासूनच करावी लागते. हो आजोबा, तुमचे विचार आम्हाला समजले. यापुढे तुमचं मन दुखेल असं अजिबात वागणार नाही. तसेच कोणत्याही मंदिराच्या पवित्र ठिकाणी आम्ही आपल्या संस्कृतीप्रमाणेच राहू आणि तसेच वागू. आता तरी हसा ना. थँक्यू पप्पा. जीवनात आपल्या मुलांना एक वेळ पैसा आणि जास्त प्रॉपर्टी नाही दिली तरी चालेल, पण चांगले संस्कार हे दिलेच पाहिजे. बघ आपले हे दोन्ही फुलं कसे दिसतात.